हॅलो, गुड मॉर्निंग. आज मी बनवणार आहे खूपच जास्त टेस्टी मेथीचे पराठे. तर त्यासाठी मी ते घेतले आहेत धुवून बारीक चिरून घेतलेली मेथी, 1 चमचा तांदळाचं पीठ, 4 चमचे बेसन पीठ, 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ, तूप, 1 छोटा चमचा ओवा आणि इथे मी घेतले आहेत 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसूण, 1 तुकडा आलं आणि 1 छोटा चमचा जिरं. त्याचसोबत मी इथे घेतले आहेत पांढरे तीळ. पावडर्ड मसाल्यांमध्ये मी घेणार आहे धना पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि 1 छोटा चमचा हळद. आता चिरून घेतलेल्या मेथीमध्ये आपण बाकीचे जिन्नस ॲड करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण ॲड करणार आहोत गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ जर जास्त लागलं तर तुम्ही अंदाजाने ॲड करू शकता. त्यानंतर मी इथे ॲड करणार आहे बेसन. बेसन मी इथे 4 चमचे घेतले आहेत. आता मी इथे ॲड करणार आहे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ मी इथे 1च चमचा घेतला आहे. आता मी इथे ॲड करणार आहे तांदळाचं पीठ आणि मग आपण जे मिरच्या, आलं आणि जिरं आणि लसूण घेतलं आहे, त्याची पेस्ट करून ह्यात ॲड करणार आहोत. या पेस्टने ह्याला खूपच छान टेस्ट येते. आता मी ओवा घेतला आहे 1 चमचा. ओवा चांगला क्रश करून ॲड करायचा आहे ह्यात. आता मग यात मी ॲड करते आहे पावडर्ड मसाले. त्यानंतर मी यात ॲड करते आहे पांढरे तीळ, हाफ टेबलस्पून. या तिळांनी पण ह्याला खूप छान टेस्ट येते. आता चवीनुसार मीठ आणि मग ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आधी पाणी न टाकता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण मेथीला स्वतःचं पाणी असतं, ते ती सोडते आणि मग लागेल तसं पाणी आपण ह्यात ॲड करणार आहोत. बघा किती छान डो तयार झाला आहे. आता त्यातला एक गोळा मी घेतला आहे आणि एकदम पातळ पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. मेथीचे पराठे पातळच असतात, तर जितकं शक्य होईल तितके पातळच पराठे लाटायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथे मी कशी लाटते आहे. तुम्ही तसेच लाटा. तोपर्यंत आपण एकीकडे तवा तापत ठेवूयात. तर चला पराठा शेकूयात. आता पराठा एका साईडने शेकला गेला की वरती थोडेसे बबल्स येतील. मग तेव्हा आपण पराठा पलटायचा आणि मग ह्याला छान तूप किंवा तेल लावून भाजायचं. हे पराठे तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये पण नेऊ शकता. तसे 4-5 दिवस चांगले टिकतात. मी असेच सगळे पराठे बनवून घेते आहे आणि मग शेवटी ह्याला छान तूप लावून शेंगदाण्याच्या चटणीसोबत, सॉससोबत आपण सर्व्ह करू शकता. बघा किती टेस्टी आणि छान क्रिस्पी दिसतात हे पराठे. तर अशाच चांगल्या चांगल्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब